23 सप्टेंबर 2025 ते 29 सप्टेंबर 2025 रोजी मागील 2.5 ते 3 महिन्यापूर्वी सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीबरोबरच पिकांचे मोठे नुकसान झालेले होते। यातच दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीच्या काठावरील सिंदखेड, संजवाड, राजूर, वडकबाळ, वांगी, मनगोळी, अकोले, मंद्रुपसह सोलापूर जिल्ह्यातील माडा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यातील गावातील आलेल्या महापुरात नदी काठावरील महावितरण कंपनीचे अनेक विद्युत पोल जमीनदोस्त झाल्यामुळे तेथील विद्युत पुरवठा खंडित झालेला होता। तो त्वरित सुरू करण्याची आणि कामचुकार भ्रष्ट ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी मिल कंपाऊंड येथील ऑफिसवरती वरील गावातील शेतकऱ्यांच्या वतीने महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी गावडे यांना निवेदन देण्यात आले। यावेळेस शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्यासह वरील गावातील शेतकरी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। आज आम्ही दक्षिण सोलापुरातले सिंदखेड या गावातले 101 शेतकरी व मी स्वतः आम्ही इथं कार्यालयात आलो आहे। गेल्या 3 महिन्यापासून आज आपलं वीज पुरवठाचं काम चालू आहे आमच्या सिंदखेड गावामध्ये, तरी देखील वीज पुरवठा सुरळीत झाला नाही। शेतकऱ्यांचा फार मोठा हाल झालेला आहे, जनावरांचा हाल झालेला आहे, फार मोठं जनावरांचं हाल बेकार झालेला आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे। हे आता आम्ही आमचे जे वडकबाळचे सेक्शनचे जे जगदाने साहेब आहेत, कनिष्ठ अभियंता आहे, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावं, निलंबित करावं ही अशी मागणी आम्ही मदने साहेबांना केलेली आहे। कारण त्यांना भरपूर वेळ आता भेटलं होतं वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी, तरी देखील त्यांच्या हातून ते काम झालं नाही आणि खालच्या काही ठेकेदारांना घेऊन त्यांनी संगनमत करून वेळ घालवत आहेत असं मला आरोप करायचा आहे। आणि अशा पद्धतीचं महायुती सरकारकडून निधी आलेला आहे मेंटेनन्सला, तरी देखील प्रशासनाकडून काम होत नाही आहे। हे अतिशय दुर्दैवी बाब आहे, म्हणून तात्काळ कारवाई करावी मदने साहेबांना अशी मागणी केली। ही या घटनेची जी गोष्ट आहे ती तुम्ही तुमच्या पक्षश्रेष्ठींना कळवणार आहेत, एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत हा विषय आमचे शिवसेनाचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना देखील मी या बाबतीमध्ये पत्र लिहिणार आहे। मदने जे साहेब आहेत, कनिष्ठ अभियंता जे आहेत आमच्या वडकबाळचे, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावं, निलंबित करावं अशी मी साहेबांना मागणी करणार आहे। जर आता तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय नेमकं सांगितलं? एक 4 दिवसाची वेळ मागितली त्यांनी। जर 4 दिवसात जर हे आमचं वीज पुरवठा सुरळीत नाही झालं तर आम्ही ते ठिय्या मांडून आम्ही आंदोलन करायचा इशारा दिलेला। कारण सिंदखेडचा अनेक गावांचा आता वीज पुरवठा खंडित झाला, त्याबद्दल काय विचार झाले? आता ठेकेदारांना पाठवतो म्हटले तात्काळ सिंदखेड गावामध्ये। जर ठेकेदार वेळेवर आले नाहीत आणि आमचं काम पूर्ण नाही झालं तर आम्ही या येणाऱ्या 2 दिवसामध्ये साहेबांच्या एसी साहेबांच्या ऑफिसापुढे ठिय्या मांडून आंदोलन करणार।